छत्रपती शाहू महाराजांनी बहुजन समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांना निवास आणि भोजनाची सोय झाल्यास चांगल्या पद्धतीनं शिक्षण घेता येईल या उदात्त हेतूनं कोल्हापुरात 23 वसतिगृह सुरू केली. त्यापैकीच एक प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग आहे. 1920 साली छत्रपती शाहू महाराजांनी या बोर्डिंगची स्थापना केली. 1960 पासून संस्थेनं ज्ञानदानाचं कार्य सुरू केलं. गेल्या 60 वर्षात संस्थेची चांगली प्रगती झाली. मात्र शिक्षणतज्ज्ञ D.B. पाटील यांच्या निधनानंतर संस्थेची गाडी रुळावरून घसरली असा आरोप करत लोककल्याण फाउंडेशननं संस्थेच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केलेत. 2019 पासून संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा झालेली नाही. कार्यकारी मंडळातील रिक्त पदं भरलेली नाहीत. मार्च 2019 पासून या संस्थेचे चेअरमन म्हणून कार्यरत असलेले K.G. पाटील यांचा कारभार हुकुमशाही आणि मनमानी पद्धतीनं सुरू आहे असा आरोपही लोककल्याण फाउंडेशननं केलाय. सध्या संस्थेनं 2 विद्यार्थी वसतिगृह बंद केली आहेत. विद्यमान प्राचार्यांना चुकीच्या पद्धतीनं मुदतवाढ देण्यात आली आहे. कॉलेज ऑफ आर्किटेक्चरची गुणवत्ता ढासळत चालली असल्याचा आरोप करत आज फाउंडेशननं संस्थेसमोर निदर्शनं केली. यावेळी आंदोलकांनी संचालक मंडळाविरोधात घोषणाबाजी केली. प्राचार्यांना दिलेली मुदतवाढीची चौकशी करा, प्राध्यापक भरती घोटाळ्याची चौकशी करा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. आंदोलनात फाउंडेशनचे अध्यक्ष सुहास साळोखे, कॉम्रेड चंद्रकांत यादव, विजय साळुंखे, विशाल सावंत, शशिकांत साळोखे, राजेंद्र खद्रे, शोभा खेडकर, सविता पडळकर, अनिल चव्हाण यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.